ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? तर ही आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली बघा. 43वी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप 2024 ही जी काही स्पर्धा आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकली आहे. भारतीय नौदल दिवस हा कधी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबरला बघा भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आला. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली? द रेल्वेमॅन ही बघा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरली. पुढचा प्रश्न आहे बघा, माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर मध्य प्रदेश राज्याचा बघा माधव नॅशनल पार्क हा राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे बघा. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे बघा. नेक्स्ट बघा, जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेली कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? ते हे 5वे भारतीय व्यक्ती ठरलेत बघा जय शाह. पुढचा प्रश्न बघा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शरद पवार. लक्षात ठेवायचं बघा, शरद पवार यांची या ठिकाणी स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या उत्तराखंडमध्ये होणार आहेत. लक्षात ठेवायचं बघा, उत्तराखंडमध्ये होणार आहेत. पेट्रोल डिझेल, काय प्रश्न बघा पुढचा, पेट्रोल डिझेल आणि विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली? तर विंडफॉल कर. लक्षात ठेवायचं आहे, जो काय विंडफॉल कर आहे हा रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने घेतली आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्याने हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलं आहे? तर अरुणाचल प्रदेश राज्याने बघा हे मिशन चालू केलं आहे. भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? तर रामेश्वरम या ठिकाणी बघा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कार्यान्वित करण्यात आलेला बघा. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? तर 3 डिसेंबरला बघा जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, आदी चुंचगिरी हे मोरासाठी नवीन करण्यात आलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? ते कर्नाटक राज्यामध्ये बघा हे नवीन अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. कुठं? कर्नाटक. रोजी केंद्र सरकारने कोणत्या भाषांचा जो काय दर्जा आहे त्याला मान्यता दिली आहे? तर कोणत्या ज्या भाषेत बघा त्यांना भाषांचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 बघा, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना या ठिकाणी बघा मान्यता दिली. तारीख कधी बघा 3 ऑक्टोबर. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ISSF ज्युनियर जागतिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणता देश हा पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिला आहे? तर आपला भारत देश या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. कोणता? भारत देश. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषेचा अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? 3 ऑक्टोबर आपल्याला हे लक्षात ठेवायचं बघा, पेपरला पडण्याची दाट शक्यता बघा. लक्षात ठेवायचं आहे, अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे 3 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न या ठिकाणी, आशियाई विकास बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्यामधील पर्यटनाला सर्वसमावेशक विकासासाठी 162 मिलियन जे काय डॉलर आहे बघा ते कर्ज मंजूर केलं आहे? तर हिमाचल प्रदेश आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं? हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक निवास दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? तर 7 ऑक्टोबर हा जो काय बघा हा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 7 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच बंजारा विरासतमध्ये संग्रहालयाचं लोकार्पण केलं आहे? तर वाशिम याचं करेक्ट आन्सर. लक्षात ठेवायचं वाशिम. खालीलपैकी कोणता दिवस हा भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी बघा तर याचं बरोबर उत्तर बघा 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नुकतीच 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर करेक्ट आन्सर बघा तारा भावळकर. लक्षात ठेवा, डॉक्टर तारा भावळकर यांची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिला मार्का अमेरिका पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर लिओनेल मेस्सी यांना मित्रांनो हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न बघा, ICC काय प्रश्न बघा, ICC हॉल ऑफ फेममध्ये
स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला कोण ठरली आहे? तर नीतू डेव्हिड बघा दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे. भारत कोणत्या देशाकडून 31 प्रिडेटर ड्रोन MQ-9B खरेदी करणार आहे? तर अमेरिका या देशाकडून ही ड्रोन खरेदी करणार आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा काय प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता हबचे मुख्यालय कुठे स्थित आहे? तर पॅरिस फ्रान्समध्ये याचं मुख्यालय स्थित आहे. नुकतेच हरियाणा राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कुणी शपथ घेतली आहे? तर हरियाणाचे मुख्यमंत्री बनले आहेत नायब सिंह सैनी. मुख्यमंत्री राजदूत योजनेस नुकतेच निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. तर ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येते? माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. सातवी इंटरनॅशनल सोलर अलायन्स अधिवेशन 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कुठे पार पडत आहे? तर हे दिल्ली या ठिकाणी बघा हे पार पडत आहे. कसोटी सामन्यामध्ये काय प्रश्न आहे बघा, कसोटी सामन्यामध्ये 9000 धावाचा टप्पा पार करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर विराट कोहली याचं करेक्ट आन्सर आहे. कोण ठरलेलं आहे? विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन हा कधी साजरा केला जातो? तर 17 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन साजरा केला जातो. भारतीय न्यायामधील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीश यांनी घेतला आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा संविधान ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी सरन्यायाधीशांनी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यायालयामधील काय प्रश्न आहे पहा, न्यायालयामधील न्यायदेवतेच्या हातामधील तलवार हटवून त्या जागी संविधान आणि डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा जो काही ऐतिहासिक निर्णय हा कुणी घेतला आहे? तर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी हा जो काही निर्णय हा घेतलेला आहे पहा. छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर शहराला कोणता नोंदणी क्रमांक देऊन त्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे? तर MH57. लक्षात ठेवायचं आपला MH57 हे नाव या ठिकाणी नवीन नोंदणी क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, उमर अब्दुल्ला काय प्रश्न आहे बघा, उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर जम्मू अँड काश्मीरच्या या ठिकाणी बघा ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तो सुरेश चौधरी यांनी या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 24व्या शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर अस्ताना या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर बघा. 24वे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचं जे काही आयोजन हे अस्ताना या ठिकाणी करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी 8वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 आयोजन कोठे करण्यात आलं? तर दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं बघा. 8वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024चं आयोजन. पुढचा प्रश्न बघा, चर्चेत असलेलं युरोपा क्लिपर हे रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्षयान कोणत्या देशाचं आहे? तर हे अमेरिका या देशाचं आहे. लक्षात ठेवायचं आहे अमेरिका या देशाचे बघा. चर्चेत असलेलं युरोपा क्लिअर रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्षयान ही अमेरिकेचं आहे. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर परमेश शिवमणी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. NSGचा 40वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा 16 ऑक्टोबरला या ठिकाणी साजरा करण्यात आला. लक्षात ठेवायचं आहे NSGचा 40वा स्थापना दिवस. पुढचा प्रश्न बघा, भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू मोहम्मद सिराजची नुकतीच कोणत्या राज्याचे पोलीस उपअधीक्षक म्हणजे DSP म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली? तर तेलंगणा या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली बघा मोहम्मद सिराजची. मराठीतील काय प्रश्न बघा, मराठीमधील कोणत्या पुस्तकाला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार मिळाला आहे? तर दुडिया या पुरस्काराला या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला आहे पहा. ATP काय प्रश्न बघा, ATP शांघाय मास्टर्स 1000 एकेरीचे विजेतेपद कोणी पटकवलं? तर जेनिक सिनरने या ठिकाणी बघा विजेतेपद पटकवलेलं आहे. कझाकिस्तान काय प्रश्न बघा, कझाकिस्तान येथे 27व्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी कांस्य पदक कोणी जिंकलं? आहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी बघा हे जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक याच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्याचा जो काही समारोप आहे कुणी केला? तर नरेंद्र मोदी यांनी केला. क्वाड परिषद 2024चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? काय प्रश्न बघा, क्वाड परिषद 2024चं आयोजन हे कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर अमेरिका याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे क्वाड परिषद 2024चं जे काय आयोजन आहे अमेरिका या ठिकाणी.
नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशामधील पश्मिना लोकरला भौगोलिक टॅग म्हणजे जो काही GI टॅग आहे याचा दर्जा देण्यात आला आहे? तर लडाख याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं? लडाख. पुढचा प्रश्न आहे बघा, जगामधील सर्वात मोठं सागरी संकुल हे कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे? तर गुजरात राज्यामध्ये जगामधील सर्वात मोठं सागरी संकुल हे स्थापन होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, देशामधील कोणत्या कंपनीला 14वी महारत्न कंपनी म्हणून दर्जा मिळाला आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. लक्षात ठेवायचं आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला बघा 14वी महारत्न कंपनी म्हणून दर्जा मिळालेला आहे. भारतामधील पहिलं हृदय प्रत्यारोपण करणारे डॉक्टर पी वेणुगोपाल यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं? तर 82व्या. लक्षात ठेवायचं आपला 82व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. भारताचे मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो? तर 15 ऑक्टोबरला यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर विद्यार्थी दिवस. लक्षात ठेवायचं, यांचा जन्मदिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईमधील महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आलं आहे? तर मुंबई या ठिकाणामधलं राज्य कौशल विद्यापीठाचं जे काय नामकरण आहे तर पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ हे करण्यात आलेले. पहा, नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले तर ते कोण होते? अतुल परचुरे यांचे निधन झालं तर ते होते बघा मराठी अभिनेते. कोण होते? मराठी अभिनेते. अर्थशास्त्रामधील नोबेल विजेते 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? तर डॅरन एस मोग्लू आणि सायमन जॉन्सन जेम्स रॉबिन्स या तिघांना या ठिकाणी अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. आशियाई TT चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने कोणतं पदक जिंकलं? तर कांस्य पदक या ठिकाणी त्यांनी जिंकलेलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 38व्या उन्हाळी राष्ट्रीय खेळाच्या यजमानपदासाठी कोणत्या राज्याची निवड केली आहे? तर उत्तराखंड राज्याची या ठिकाणी त्यांनी निवड केली आहे. भरतवाक्य काय प्रश्न बघा, भरतवाक्य या पुस्तकाचं नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं तर ते कोणाचं पुस्तक आहे? तर डॉक्टर बलवल्ली. लक्षात ठेवायचं आपल्याला, डॉक्टर बलवल्ली यांचं हे पुस्तक आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच जगामधील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 5वी यशस्वी प्रक्षेपण आणि लँडिंग चाचणी घेण्यात आली तर ते कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर SpaceX. लक्षात ठेवायचं आपल्याला, SpaceX या संस्थेची, ही इलॉन मस्क यांची बघा खाजगी संघटना आहे. पुढचा प्रश्न बघा, 20 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील जागतिक दर्जाच्या स्टेडियमचं उद्घाटन कोठे करणार आहेत? तर वाराणसी या ठिकाणी बघा त्यांनी क्रिकेटच्या स्टेडियमचं उद्घाटन केलेलं आहे.